2 आठवड्यांमधलं एकदा नाही दोनदा आपली लक्ष्मी धुवायलाच लागते, कारण की त्याच गाडीवर बसणारा माणूस 50% त्या गाडीमुळेच ओळखला जातो. म्हणून बघा, सकाळची सुरुवात गाडी सर्व्हिसिंग करून त्यामध्ये 300 रुपयाचं पेट्रोल टाकलं. जर का 100 ते 150 रुपयांपेक्षा जास्त पैशाचं पेट्रोल टाकलं की समजून जायचं आज कुठतर दौरा आहे. तर नमस्कार, मी तुमचा लाडका ब्लॉगर शुभ्या. यो शुभ्या किती दिवसातनं बाहेर पडल्या त्याला त्याचा मित्र गाठ पडला. मग तिची मी कधी नाही ती मदत केली. भावाचं मी 42 रुपये वाचवले. त्याला सांगलीत सोडून मी सोलापूरच्या हायवेवर वावरायला लागलो. आणि बघा, मी एकटाच गुगल मॅपच्या साह्याने एका अशा ठिकाणावर आलो. ती ठिकाण आला का नाही मध्येच गाडीचा आवाज, आणि झालं का नाही तुम्हाला पण डिस्टर्ब. तसंच घरात बसून मी पूर्ण बोर झालतो आणि टेन्शनच्या नदीत मी एकटाच बुडत होतो. आयुष्यामध्ये फिरलं पाहिजे, ते पण मन मोकळ्यापणाने आणि शांत डोक्याने. मग ही शांतता घेण्यासाठी मी आलो बघा आपल्या सांगली जिल्ह्यात असलेल्या दंडोबा टेम्पल. इथं आल्या मी श्री दंडनाथांचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर माझं मन भाविक आणि प्रसन्नच झालं. पायऱ्या चढून वरती आलो. येत असताना उजव्या हाताला असल्या पवित्र ठिकाणावर आपले मारुतीराय बसलेले, आणि डोंगराच्या पाठीमागील साईडला आहे तसंच पायऱ्या उतरून खाली आलो. आल्या बघण्यास भेटलं ज्योतिर्लिंग मंदिर. हे ठिकाण असलाय आपला किती पण क्रोध असू दे, तोच क्रोध आपोआप शांततेच्या रूपात मिसळणार. फिरत असताना जिथं पायवाट दिसायची त्याच ठिकाणावर बरोबर माझा पाय पडायचा. आणि जर तुम्ही बघायला लागलं तर तिकडे पुढे बघा, पूर्णपणे पायवाट आहे. मित्रांनो, हा धक्कादायक देणारा रस्ता कुठे जातोय हे आपण पुढल्या पार्टमध्ये बघूया.